हॅलो फ्रेंड्स. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 6 पर्यंत, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 नंतरचे जे क्वेश्चन आहेत ते बघणार आहे. जर मागचा व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर चेक करा. त्याच्यामध्ये आपण एरिया ऑफ सेक्टर कुणाला म्हणायचं, त्यानंतर ना मायनर सेक्टर, मेजर सेक्टर, त्यानंतर ना मायनर सेक्टरचे जे हे 3 फॉर्म्युले आहेत ते कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा, त्याच्यामध्ये एरिया ऑफ सेक्टरचे 2 फॉर्म्युले आहेत, त्याच्यामध्ये दोन्हीपैकी कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा हे पण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मायनर सेक्टरचं नेम कसं लिहायचं, मेजर सेक्टरचं नेम कसं लिहायचं, त्यानंतर सेक्टर कुणाला म्हणायचं, सेंट्रल अँगल कुणाला म्हणायचं, करस्पॉन्डिंग आर्क कुणाला म्हणायचं, त्यानंतर आर्क कुणाला म्हणायचं, हे सगळं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे मागचा व्हिडिओ जर जाऊन चेक केला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन चेक करा. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट तुम्हाला समजतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 7 पासूनचे जे पुढचे क्वेश्चन आहेत ते बघणार आहेत. इथून पुढे जे आपण व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये जे बोर्ड क्वेश्चनसाठी तुम्हाला शेवटचा जो क्वेश्चन असतोय, हॉट क्वेश्चन्स, मॅथ्स 1ला पण आणि मॅथ्स 2ला पण 4 मार्क्ससाठी एक असा हॉट क्वेश्चन तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे असतात. ते जे हॉट क्वेश्चन आहेत ते हॉट क्वेश्चन पण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. त्यामुळे चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे हॉट क्वेश्चनचा व्हिडिओ टाकल्यानंतर ना तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंटच्या MCQs आहेत, त्यानंतर 2 मार्क्सचे इम्पॉर्टंट, 3 मार्क्सचे इम्पॉर्टंटचे क्वेश्चन आहेत, ते सगळे क्वेश्चनचे व्हिडिओ आपण टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता बघा, क्वेश्चन नंबर 7 काय दिलाय, तर इन फिगर रेडियस ऑफ सर्कल इज 3.4 सेंटीमीटर. आता तुम्हाला ही फिगर दिल्या आणि ह्या फिगरमध्ये रेडियस किती दिल्या, तर 3.4 सेंटीमीटर. आता बघा, ह्या डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय, एक सर्कल दिसतोय आणि त्या सर्कलचा सेंटर कोणता आहे, ओ, आणि रेडियस कोणकोणते आहेत, AP आणि PC, या 2 रेडियस आहेत. मग रेडियस किती दिल्या तुम्हाला, तर 3.4 सेंटीमीटर. मग आता बघा, एका सर्कलच्या दोन्ही पण रेडियसची लेंथ काय असत्या, तर इक्वल असत्या. म्हणजे जर AP 3.4 असेल तर CP पण किती असणार आहे, 3.4 असणार आहे. म्हणजे रेडियसचं मेजरमेंट दिले. आणि काय दिले बघा क्वेश्चन मध्ये, तर पेरिमीटर दिल्या. कुणाची पेरिमीटर दिल्या, पेरिमीटर ऑफ सेक्टर P-ABC. बघा, P-ABC म्हणले, मग P म्हणजे काय, तर सर्कलचा जो सेंटर आहे तो, त्याच्यामध्ये जर त्या ह्याच्यामध्ये सर्कलच्या सेंटर जर इन्क्लूड केलेलं असेल तर त्याला काय म्हणणार आहे, आपण सेक्टर म्हणणार आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे, सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन चेक करा. मग आता बघा, सेक्टरचा तुम्हाला काय दिल्या, पेरिमीटर दिल्या. कोणत्या सेक्टरची, P-ABC. म्हणजे बघा, सेक्टरचं नाव कसं लिहितोय आपण, पहिल्यांदा सेंटरचं नाव लिहितोय. सेंटर कोणतं आहे, P मध्ये डॅश, आणि कोणता सेक्टर दिलाय, आर्क कोणते आहे, ABC. मग हे आर्क लिहितोय. आता ABC म्हणजे कोणती आर्क झाली, छोटी. छोट्या आर्कला आपण काय म्हणतोय, मायनर आर्क. आणि जी मोठी असते, इथे जर समजा नाव असेल तर D, तर ह्याला कोणते आपण आर्क म्हणतोय, ADC ला मेजर आर्क. मग दोन्ही पण मायनर सेक्टरचं नाव असू दे आणि मेजर सेक्टरचं नाव असू दे, दोन्ही पण सेक्टरचं नाव लिहिताना आधी आपण कुणाचं नाव लिहितोय, तर सेंटरचं नाव लिहितोय. मग आता बघा, P-ABC म्हणजे हा जो तुम्हाला मधला पार्ट आहे, ह्याची तुम्हाला काय दिल्या, पेरिमीटर दिल्या. मग पेरिमीटर या शब्दाचा अर्थ काय, आता बघा, तुम्हाला एक रेक्टँगल दिला आणि त्या रेक्टँगलची तुम्हाला जर पेरिमीटर काढायला सांगितली, मग हा रेक्टँगल मध्ये तुम्हाला लेंथ दिली 12 आणि ब्रीथ दिली 4 दिली, असं कन्सिडर करा. आणि जर तुम्हाला याचा पेरिमीटर काढायला सांगितलं, मग पेरिमीटरच्या शब्दाचा अर्थ काय, तर ऑल साइड्सची ऍडिशन. मग ही 12 आहे, म्हणजे रेक्टँगल मध्ये ही पण किती असणार आहे, 12, कारण रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड्स काय असतात, तर इक्वल. ही 4 असेल तर ही पण किती येणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स काय असतात तुमच्या, तर इक्वल असतात. मग बघा, तुम्ही ह्या ऑल साइड्सची ऍडिशन करणारा म्हणजेच तुम्हाला रेक्टँगलची काय मिळणार, पेरिमीटर मिळणार. म्हणजेच पेरिमीटर या शब्दाचा अर्थ काय, ऑल साइड्सची ऍडिशन. आता बघा, तुम्हाला कुणाची पेरिमीटर दिल्या, P-ABC. म्हणजे मी हा जो पार्ट शेडेड केलाय, या शेडेड पार्टची तुम्हाला पेरिमीटर दिल्या. मग ह्या शेडेड पार्टची पेरिमीटर म्हणजेच काय असणार, तर त्या पार्टच्या ऑल साइड्सची काय असणार आहे, ऍडिशन असणार आहे. ती किती दिल्या, 12.8. आणि फाइंड काय करायचं आहे, A म्हणजे काय, एरिया कुणाचा, P-ABC. म्हणजे हा एरिया, ह्या जो तुम्हाला शेडेड केलेला पार्ट दिसतोय त्याचा तुम्हाला काय फाइंड करायचा आहे, एरिया. म्हणजे पेरिमीटर दिली आणि काय फाइंड करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. मग आता बघा कसं लिहा, पहिल्यांदा गिवन लिहा. काय दिलंय, आर दिल्या,
3.4 सेंटीमीटर. त्यानंतर काय दिलंय पेरिमीटर कोणाची दिल्या तर P-ABC इज इक्वल टू 12.8 सेंटीमीटर. आता पेरिमीटर म्हणजे काय सांगितलं ऑल साइड्सची ऍडिशन. आता बघा पेरिमीटर ऑफ P-ABC इज इक्वल टू याची पेरिमीटर म्हणजे याच्या ऑल साइड्सची काय असणार आहे ऍडिशन. आता या शेडेड पार्ट मध्ये कोणकोणते साइड आहेत बघा PA काय PC एक आहे आणि हा तुमचा काय असणार आहे त्याच्यामध्ये आर्क असणार आहे. कोणता आर्क येणार आहे ABC. बघा या शेडेड पार्टची पेरिमीटर म्हणजे याच्या ऑल साइड्सची काय असणार आहे ऍडिशन. कोणकोणते आहेत त्यात AP PC आणि हा खालचा आर्क. मग आता या सगळ्याची आपल्याला काय करायला पाहिजे ऍडिशन करायला पाहिजे कारण तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिल्या पेरिमीटर दिल्या. मग आता बघा काय काय लिहिणारा AP प्लस PC आणि प्लस कोणता आर्क घेणारा ABC आर्क ABC. मग आता बघा पेरिमीटर किती दिल्या 12.8. मग आता पेरिमीटरच्या खाली लिहिलं 12.8 प्लस AP किती दिले 3.4 प्लस PC किती दिले 3.4 आणि आर्क ABC आपल्याला याच्यावरून काय करायचं आहे फाइंड करायचं म्हणजे आर्कची आपल्याला काय काढायचे आहे लेंथ काढायची आहे. मग आता बघा 12.8 प्लस या दोघांचे ऍडिशन करूया 4 प्लस 4 किती येणार आहे 8 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 3 प्लस 3 किती येणार आहे 6 येणार आहे प्लस आर्क काय लिहिणारा ABC. आता बघा मला कोणाचं मेजरमेंट पाहिजे आहे आर्क ABCचं. मग मी आर्क ABC हा आहे तसा ठेवला. हा प्लस 6.8 आहे ह्या साईडला आल्यावरती काय होणार आहे मायनस. मग आपण जेव्हा व्हॅल्यू ह्या साईडला शिफ्ट करतोय तेव्हा आधी इथली व्हॅल्यू लिहितोय आणि मग शिफ्ट झालेली व्हॅल्यू लिहितोय. आता किती व्हॅल्यू आहे इथली तर 12.8 मायनस किती लिहिणारा ही व्हॅल्यू प्लस आहे इकडे आल्यावरती मायनस म्हणजे मायनस किती लिहिणारा 6.8. मग आता बघा 12 मायनस 6 आन्सर किती येणार आहे 6 पॉईंटच्या खाली पॉईंट आणि 8 मायनस 8 आन्सर किती येणार आहे 0 येणार आहे इज इक्वल टू काय लिहिणारा आर्क ABC म्हणजे आर्क ABC इज इक्वल टू तुम्हाला किती मिळाले 6.0 पॉईंट नंतरच्या झिरोला काय व्हॅल्यू आहे काय नाही म्हणजे फक्त आन्सर किती मिळाले 6. तर युनिट काय देणार आहे याला तर सेंटीमीटर म्हणजे आर्क ABC किती मिळाला 6 सेंटीमीटर. आता ह्या आर्कचं तुम्हाला मेजरमेंट मिळाले म्हणजे ती त्याची काय असणार आहे लेंथ असणार आहे. आता फाइंड काय करायचं आहे फाइंड एरिया ऑफ कुणाचा P-ABC म्हणजे P-ABC ए म्हणजे काय असणार आहे एरिया म्हणजे P-ABC म्हणजे हा जो शेडेड रिजन आहे त्याचा तुम्हाला काय फाइंड करायचा आहे एरिया म्हणजे या सेक्टरचा तुम्हाला काय फाइंड करायचा आहे एरिया. मग एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले आहेत तुमच्याकडं हा फर्स्ट वाला आणि हा सेकंड वाला. मग फर्स्ट वाला फॉर्म्युला कधी यूज करायचा म्हणून सांगितलेलं काय फॉर्म्युला आहे फर्स्ट θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. याच्यामध्ये थिटा कोणाला म्हणायचं 360 कसं आलं त्यानंतर पाय आर स्क्वेअर का लिहिलं इथं हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मग आता बघा पहिला फॉर्म्युला कधी यूज करायचा जर क्वेश्चन मध्ये थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल तर. मग थिटा म्हणजे काय जर हा अँगल आहे हा अँगल तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तर म्हणजे 60 डिग्री 50 डिग्री 40 डिग्री जर दिलेला असेल तर हा फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करायचा. जर अँगल दिलेला नसेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा सेकंड कारण दोन्ही पण फॉर्म्युले कशाचे आहेत एरिया ऑफ सेक्टरचे आहेत. दुसरा फॉर्म्युला काय आहे L इंटू R अपॉन 2. L म्हणजे काय लेंथ ऑफ आर्क. आता आर्क कोणता आहे आपला ABC मग त्या ABC ची लेंथ आहे का नाही आहे. त्यानंतर न इंटू R आहे R म्हणजे काय रेडियस रेडियस पण आहे आणि अपॉन काय करायचं 2 म्हणजे आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे तर सेकंड नंबरचा. मग बघा एरिया ऑफ सेक्टर किंवा हे असंच लिहा कुणाचा एरिया फाइंड करायचा आहे एरिया ऑफ P-ABC इज इक्वल टू काय फॉर्म्युला लिहिणारा L इंटू R आणि अपॉन 2. मग L किती आहे लेंथ किती आल्या 6 इंटू R किती आहे रेडियस 3.4 आणि अपॉन किती आहे 2. आता बघा 2 1 जा 2 आणि 2 3 जा किती येणार आहे 6 म्हणजे 3 इंटू 3.4. आता मल्टिप्लिकेशन करूया 3.4 इंटू 3 बघा 3 4 जा किती येणार आहे 12 म्हणजे 2 आणि 1 3 3 जा 9 9 आणि 1 किती येणार आहे 10. आता किती डिजिट सोडून पॉईंट आहे 1 म्हणजे आन्सर मध्ये पण 1 डिजिट सोडून पॉईंट देणार म्हणजे एरिया किती आलाय तर 10.2 आणि एरिया काढलाय म्हणून ह्याला युनिट काय द्यायचं स्क्वेअर सेंटीमीटर.
हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 7. बघा पूर्ण क्वेश्चन लक्षात आलाय काय बघा. आता बघा क्वेश्चन नंबर 7 बघितला. आता बघूया क्वेश्चन नंबर 8. काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 8 मध्ये, तर इन फिगर ओ इज सेंटर ऑफ सेक्टर. आता बघा ह्या फिगर मध्ये हा जो ओ आहे हा सेक्टरचा, म्हणजे ह्या तुम्हाला दोन ज्या सेक्टर दिसतात, पाकळ्या दिसतात, त्यांचा हा ओ हा काय सांगितलाय तर सेंटर आहे म्हणून सांगितलंय. पुढे काय दिलंय बघा, अँगल आर ओ क्यू इज इक्वल टू अँगल एम ओ एन इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे बघा अँगल आर ओ क्यू आणि अँगल एम ओ एन ह्या दोन्हींचं पण मेजरमेंट इक्वल आहे. किती डिग्री आहे 60 डिग्री. बघा इथं पण मध्ये ओ आहे, इथं पण मध्ये ओ आहे, म्हणजे हा तुमचा ओ अँगल किती डिग्री सांगितलाय 60 डिग्री सांगितलाय. आणि काय इन्फॉर्मेशन दिल्या, ओ आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. बघा ओ पासून आर पर्यंतचा डिस्टन्स किती दिले 7 सेंटीमीटर दिले आणि ओ एम दिले 21 सेंटीमीटर. बघा ओ पासून एम पर्यंतचं डिस्टन्स किती दिलंय 21 सेंटीमीटर. आणि फाइंड काय करायचं आहे लेंथ ऑफ आर एक्स क्यू आणि फाइंड काय करायचे एम वाय एन. म्हणजे बघा आर एक्स क्यू हा पार्ट आहे तुमची ह्याची लेंथ आणि एम वाय एन याची तुम्हाला काय फाइंड करायची आहे लेंथ फाइंड करायची आहे. आणि पायची व्हॅल्यू किती दिल्या तर 22/7. आता बघा तुम्हाला फाइंड काय करायला सांगितल्या लेंथ फाइंड करायला सांगितल्या. त्यानंतर दोन सेक्टरची तुम्हाला काय फाइंड करायला सांगितलं, याला सेक्टर म्हणणार आहे का तुम्ही नाही. का म्हणणार नाही सेक्टर याला, कारण ह्याच्यामध्ये ह्यांच्या नावामध्ये दोघांच्या पण नावामध्ये सेंटरचं नाव घेतलंय काय नाही. सेंटर कोणतं आहे आपला ओ, मग सेंटरचं नाव ओ डॅश आर एक्स क्यू असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतोय सेक्टर. आणि फक्त जर आर एक्स क्यू म्हणजे फक्त जर हा इथला पार्ट असेल शेडेड केलेला तर त्याला आपण काय म्हणतोय आर्क म्हणतोय. त्याची तुम्हाला आर्कची काय फाइंड करायची आहे लेंथ फाइंड करायची आहे. आता बघा लेंथ ऑफ एन आर्कचा आपल्याकडे 3rd नंबरचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. बघा थिटाची व्हॅल्यू, थिटा म्हणजे काय अँगल. आता अँगल किती दिलाय 60 डिग्री दिलाय, म्हणजे आपल्याकडे अँगलचं मेजरमेंट आहे अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू दिल्या आणि आरची पण व्हॅल्यू दिल्या. म्हणजे आपण 3rd नंबरचा फॉर्म्युला यूज करणार. कारण 3rd नंबरचा का, कारण तुम्हाला लेंथ काढायची आहे. कुणाची लेंथ काढायची आहे आर एक्स क्यू ची आणि एम वाय एन ची. हा आर एक्स क्यू आणि एम वाय एन ह्या सेक्टर नाही आहेत, ह्या काय आहेत आर्क आहेत दोन्ही पण. कारण सेक्टर जर असतं तर सेक्टरमध्ये आपण कशाचं नाव घेतोय पहिल्यांदा स्टार्टिंगला सेंटरचं. सेंटर ओ पाहिजे होता, म्हणजे ओ डॅश आर एक्स क्यू असं जर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणलं असतं असं सेक्टर. फक्त आर एक्स क्यू आणि एम वाय एन म्हणजे ते काय असणार आहेत आर्क. म्हणजे लेंथ फाइंड करायची कुणाची आर्कची, म्हणजे लेंथ ऑफ एन आर्कचा फॉर्म्युला आपण काय करणार आहे यूज करणार आहे. आता बघा दोन तुम्हाला आर्क फाइंड करायचे. पहिली कोणती दिल्या आर एक्स क्यू. मग आर एक्स क्यू मध्ये ओ आर ही काय असणार आहे त्याची रेडियस असणार आहे बरोबर आहे. आणि दुसऱ्यांदा काय फाइंड करायचं एम वाय एन. मग एम वाय एन ची रेडियस काय असणार आहे ओ पासून एम पर्यंत. मग त्याचं पण तुम्हाला रेडियस दिलंय 21. म्हणजे दोन्ही पण ठिकाणी आर एक्स क्यू फाइंड करताना आणि एम वाय एन पण फाइंड करताना हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. या सगळ्या व्हॅल्यू दोन्ही पण ठिकाणी थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे सेम, कारण आर ओ क्यू आणि एम ओ एन दोन्ही पण इक्वल सांगितल्यात. किती सांगितल्यात 60 डिग्री. म्हणजे दोन्ही पण याच्यामध्ये थिटाची व्हॅल्यू सेम येणार, पायची व्हॅल्यू सेम येणार. फक्त काय चेंज होणार आरची व्हॅल्यू काय होणार चेंज. पहिल्यासाठी आर एक्स क्यू साठी आर्क किती घेणारा हा आर एक्स क्यू. मग ओ पासून आर पर्यंत डिस्टन्स किती दिलंय 7. आणि एम वाय एन फाइंड करताना ओ पासून एम ती त्याची रेडियस असणार आहे ती किती दिल्या 21 सेंटीमीटर. आता बघा आन्सर लिहा काय काय दिले. ओ आर इज इक्वल टू किती दिले 7 सेंटीमीटर. ओ एम इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. आणि काय दिले बघा अँगल आर ओ क्यू इज इक्वल टू अँगल एम ओ एन इज इक्वल टू किती दिले 60 डिग्री दिले. आता फाइंड करूया. पहिल्यांदा लेंथ ऑफ एन आर्क, लेंथ ऑफ एन आर्क पहिला कोणाच करूया आर एक्स क्यू. आर एक्स क्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. बघा पहिल्या व्हिडिओमध्ये इथं 2 पाय आर का आलं आणि कसं आलं हे पण मी सांगितलेलं आहे. मग आता बघा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करूया. थिटाची व्हॅल्यू किती घेणारा 60 डिग्री अपॉन 360 इंटू काय काय आहे 2
इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितल्या, तर 22/7 इंटू आर. आर किती घेणार आहे, ओ आर साठी आर किती आहे, तर 7. आर ची व्हॅल्यू लिहिली. आता बघा इथं ओ आर किती दिले तुम्हाला, 7. मग ओ आर ला आपण काय कन्सिडर करूया, स्मॉल आर कन्सिडर करूया, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. बघा ओ आर इज इक्वल टू आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आणि ओ एम ला कॅपिटल आर कन्सिडर करूया. ओ एम इज इक्वल टू कॅपिटल आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर, म्हणजे दोघांच्या मध्ये डिफरन्स लक्षात येईल. आता बघा ह्याचं कॅल्क्युलेशन करूया. ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल, 7 1 जा 7, 7 6 चा किती येणार आहे, 36. परत बघा ह्या 7 ला हा 7 काय होणार आहे, कॅन्सल, 2 1 जा 2 आणि 2 3 चा किती येणार आहे, 6. आता बघा पूर्ण न्यूमरेटर मध्ये फक्त किती राहिले, 22 आणि अपॉन किती आहे, 3. त्यांचं डिव्हिजन करूया. बघा 3 आणि 22, 3 च्या टेबलमध्ये 22, 3 7 चा किती येणार आहे, 21. 22 मायनस 21 आन्सर किती येणार आहे, 1. परत 3 न 1 ला भाग जातोय काय, नाही. मग काय करायचं, पॉईंट आणि 1 0 एक ऍड करायचं. परत 3 3 जा किती येणार आहे, 9. मग 10 मायनस 9 आन्सर किती येणार आहे, 1. परत एक 0 कॅरी केला तर परत किती येणार आहे, 3 3 जा किती येणार आहे, 9. परत 1 रिमाइंडर होणार, परत 0 घेतल्यानंतर परत किती येणार आहे, 3 3 जा 9. म्हणजे 3 3 3 ही संख्या तुमची काय होत जाणार आहे, रिपीट होत जाणार आहे. आता तुम्ही लेंथ फाइंड करणार आहे, म्हणजे फक्त आन्सर 1 डिजिट मध्ये घ्यायचं. म्हणजे आन्सर किती लिहिणार आहे, 7.3 आणि लेंथ आहे म्हणजे फक्त युनिट काय देणार आहे, सेंटीमीटर. हे झालं आर एक्स क्यूचं. आता दुसऱ्याचं एम वाय एनचं फाइंड करूया. बघा लेंथ ऑफ एन आर्क एम वाय एन इज इक्वल टू, सेम हाच फॉर्म्युला, ह्याच सगळ्या व्हॅल्यू, फक्त आर काय होणार, चेंज. काय फॉर्म्युला आहे, थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय. आता बघा ह्याच्या रेडियसला आपण स्मॉल आर कन्सिडर केलंय आणि जी मोठी आर्क आहे त्याच्या रेडियसला आपण काय कन्सिडर केलंय, कॅपिटल आर. म्हणून इथं फॉर्म्युल्यामध्ये पण आपण काय लिहूया, कॅपिटल आर. आता बघा फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया, थिटा. थिटाची व्हॅल्यू चेंज होणार आहे काय, नाही, कारण दोन्ही पण अँगल काय आहेत, सेम. म्हणजे थिटाची व्हॅल्यू लिहिली 60 अपॉन किती लिहिणार आहे, 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 22/7 आणि इंटू आर. आर किती घ्यायचं आहे आता, कॅपिटल आर किती आहे, 21. आता बघा परत कॅल्क्युलेशन करूया. 0 ला 0 कॅन्सल, 6 1 जा 6, 6 6 चा किती येणार आहे, 36. त्यानंतर 7 1 जा 7 आणि 7 3 चा किती येणार आहे, 21. परत 3 1 जा 3 आणि 3 2 चा किती येणार आहे, 6. आता बघा हा डिनॉमिनेटरचा 2 आणि हा न्यूमरेटरचा 2 काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे फक्त किती राहिलंय, 22. आणि ही पण लेंथ आहे म्हणून ह्याला युनिट काय देणार, सेंटीमीटर. बघा किती इझी कॅल्क्युलेशन झालंय. बघा फक्त किती राहिले, 22 आणि ती 22 सेंटीमीटर तुमची काय असणार आहे, लेंथ असणार आहे. कुणाची, एम वाय एन ची. म्हणजे बघा आर एक्स क्यू ची लेंथ किती येणार आहे, 7.3 सेंटीमीटर आणि एम वाय एन ची लेंथ किती येणार आहे, 22 सेंटीमीटर. हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 8. बघा क्वेश्चन नंबर 8 पूर्ण तुमच्या कंप्लीट लक्षात आलं काय. दोन्ही पण फाइंड करण्यासाठी आपण एकच फॉर्म्युला यूज केलाय. थिटाची पण व्हॅल्यू सेम आहे, फक्त कुणाची व्हॅल्यू चेंज झाली, आर ची व्हॅल्यू चेंज झाली. बघा हा क्वेश्चन लक्षात आला काय तुमच्या. आता बघा क्वेश्चन नंबर 8 बघितला. आता क्वेश्चन नंबर 9 बघूया. काय दिलेलं आहे बघा क्वेश्चन नंबर 9 मध्ये. इन फिगर इफ एरिया ऑफ पी डॅश एबीसी. आता पी डॅश म्हणले म्हणजे सर्कलच्या सेंटरचं नाव घेतले का नाही, तर घेतले. म्हणजे हा पी डॅश एबीसी हा काय असणार आहे तुमचा, तर सेक्टर असणार आहे. जर त्याच्यामध्ये सुरुवातीला सर्कलच्या सेंटरचं नाव लिहून डॅश दिलेलं असेल तर त्याला काय म्हणायचं, सेक्टर. म्हणजे ह्या सेक्टरचा ए म्हणजे काय, एरिया. म्हणजे हा जो तुम्हाला सेक्टर दिसतोय पी डॅश ए बी सी, ह्या सेक्टरचा शेडेड केलेल्या रिजनचा काय दिलाय, एरिया दिलाय. आणि काय दिलंय, किती दिलाय एरिया, 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता बघा रेडियस ऑफ सर्कल इज 14 सेंटीमीटर. ह्या सर्कलची काय दिल्या, रेडियस. म्हणजे पीसी किती दिले, 14 सेंटीमीटर आणि पीए पण किती दिले, 14 सेंटीमीटर. आणि फाइंड काय करायचं आहे, फाइंड अँगल ए पी सी. म्हणजे बघा ए पी सी हा जो अँगल आहे, हा अँगल तुम्हाला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. 2 नंबरला काय फाइंड करायचं आहे, लेंथ ऑफ आर्क. एल म्हणजे काय, लेंथ.
कुणाची? तर आर्कची. कोणत्या आर्कची? तर ABC. म्हणजे हा जो तुम्हाला आर्क दिसतोय या आर्कची तुम्हाला काय फाइंड करायची आहे? लेंथ फाइंड करायची आहे. आता बघा 1 नंबरला काय फाइंड करायचं आहे? हा अँगल. आता तुम्हाला डायग्राम बघितल्यानंतरच कळते की हा अँगल किती डिग्री येणार. बघा 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय म्हणजे हा अँगल किती डिग्री येणार? तर हा अँगल राईट अँगल दिसतोय म्हणजे हा किती डिग्रीचा येणार? तर 90 डिग्रीचा येणार. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर किती यायला पाहिजे आपलं? 90 डिग्री यायला पाहिजे. आणि 2 नंबरला या आर्कची लेंथ एल म्हणले. एल म्हणजे काय? लेंथ. कुणाची? आर्कची. कोणत्या आर्कची? ABC. म्हणजे या ABC या आर्कची आपल्याला काय काढायचे? लेंथ काढायचे. मग आता बघा जर तुम्हाला पहिल्यांदा काय फाइंड करायचं आहे? अँगल फाइंड करायचा आहे. जर अँगल तुम्हाला फाइंड करायचा असेल तर कोणता फॉर्म्युला याच्यामध्ये यूज करणारा? आता बघा आणि काय क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे? तुम्हाला एरिया दिलाय. मग आता बघा पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्हाला एरिया दिला असेल, अँगल म्हणजेच कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? तर थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. मग जर तुम्हाला एरिया दिला असेल, पायची व्हॅल्यू आहे, आरची व्हॅल्यू आहे, 360 अपॉनला आहे, तर थिटाची व्हॅल्यू काढायला येणार का नाही? तर येणार. म्हणजे पहिला अँगल APC साठी कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे? तर फर्स्ट फॉर्म्युला यूज करणार आहे. आता बघा आन्सर मध्ये जे गिवन दिले ते लिहा. एरिया ऑफ P-ABC इज इक्वल टू 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि काय दिलंय? आर किती दिलंय? 14 सेंटीमीटर. आता बघा 1 नंबरला काय फाइंड करायचं आहे? अँगल APC इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला लिहिणारा? एरिया ऑफ सेक्टरचा. आता बघा एरिया ऑफ सेक्टर कोणत्या सेक्टरचा एरिया दिलाय? तर P-ABC. आता बघा एरिया ऑफ सेक्टर P-ABC इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? फर्स्ट वाला फॉर्म्युला थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता बघा एरिया ऑफ सेक्टर दिलाय क्वेश्चन मध्ये, किती दिलाय? तर 154. मग एरिया ऑफ सेक्टरच्या खाली एरिया ऑफ सेक्टर लिहिला अपॉन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे? फाइंड करायची आहे. अँगल फाइंड करायचा आहे म्हणजेच कोणाची व्हॅल्यू काढायची आहे? तर थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. थिटा ॲज इट इज लिहिलं. अपॉन किती आहे? तर 360 इंटू. आता बघा पायची व्हॅल्यू किती घ्यायची हे क्वेश्चन मध्ये सांगितलंय काय? बघा तर नाही सांगितलेलं. मग जर सांगितलेलं नसेल तर तुम्ही मनाची घेऊ शकतायसा. मग पायची व्हॅल्यू घेऊया 22/7 इंटू आरचा स्क्वेअर. आर किती दिलंय? 14. मग स्क्वेअर म्हणजे 14 किती टाइम्स लिहिणारा? तर 2 टाइम्स लिहायचं. बघा सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्या. मला कुणाची व्हॅल्यू काढायची आहे? थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता बघा काय करूया? जी तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे ती व्हॅल्यू थिटाची आहे तशी ठेवा आणि बाकीच्या सगळ्या टर्म्स काय करूया? ह्या साईडला शिफ्ट करूया. मग आता बघा थिटा इज इक्वल टू च्या RHSला आहे, मी इथं इज इक्वल टू थिटा लिहिलं. आता ह्या ज्या बाकीच्या सगळ्या किमती आहेत त्या मला ह्या साईडला शिफ्ट करायच्या आहेत. मग तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण इज इक्वल टू च्या RHSच्या व्हॅल्यू जेव्हा LHSला शिफ्ट करतोय तेव्हा आधी काय करतोय? जी LHSची व्हॅल्यू आहे ती लिहायची. मग LHSची व्हॅल्यू किती आहे? 154. आता बघा ह्या इज इक्वल टू च्या RHSच्या व्हॅल्यू जेव्हा LHSला शिफ्ट होतात तेव्हा काय होतंय? ज्या व्हॅल्यू तुमच्या न्यूमरेटरला आहेत त्या कुठे जाणार? इकडं डिनॉमिनेटरला. आणि ज्या डिनॉमिनेटरला आहेत त्या कुठे जाणार? न्यूमरेटरला. अपोजिट लक्षात ठेवा. न्यूमरेटरच्या व्हॅल्यू लिहायच्या डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू कुठे लिहायच्या? न्यूमरेटरला. आता बघा 154 लिहिलं. आता इकडच्या ज्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू आहेत त्या इकडे कुठे येणार? न्यूमरेटरला. मग डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू कोणकोणत्या आहेत? 360 डिनॉमिनेटरला आहे आणि 7 पण कुठं आहे? डिनॉमिनेटरला. ह्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यू इकडे न्यूमरेटरला. म्हणजे बघा इंटू 360 आणि इंटू किती लिहिणार? 7. आता न्यूमरेटरला काय काय? 22. हे 14 आणि 14 पण कुठं आहे? न्यूमरेटरलाच आहे कारण ह्याला डिनॉमिनेटर नाही म्हणजे किती असतोय? 1. म्हणजे हे 14 आणि 14 पण न्यूमरेटरला आहे. इकडे कुठं जाणार? डिनॉमिनेटरला. म्हणजे अपॉन काय काय लिहिणार? 22 इंटू हा 14 आणि हा 14 म्हणजे 14 इंटू 14 आणि इज इक्वल टू काय लिहिणार? थिटा. बघा मला थिटाची व्हॅल्यू काढायची आहे. थिटा मी आहे तसं इथं ठेवलं आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू या साईडला काय केल्या? शिफ्ट केल्या. जेव्हा व्हॅल्यू शिफ्ट होतात इज इक्वल टूच्या पलीकडं तेव्हा न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरला आणि डिनॉमिनेटरच्या न्यूमरेटरला अपोजिट लिहायचं. आता बघा कॅल्क्युलेशन करूया. 22 1 जा 21 आणि 22 7 जा किती येते? 154. परत बघा 7 1 जा 7 आणि 7 2 जा किती येते? 14 येते. परत 7 1 जा 7 आणि 7 2 जा किती येते? 14. किती राहिले बघा? 360 अपॉन 2 इंटू 2 किती राहिले? 4. आता बघा 4 1 जा 4 आणि 4 9 जा किती येणार आहे? 36 आणि वरती 0 इज इक्वल टू थिटा. म्हणजे
थिटाची व्हॅल्यू किती डिग्री आली 90 डिग्री. थिटाची व्हॅल्यू किती आल्या 90 डिग्री म्हणजे हा मधला अँगल किती आला 90 डिग्री. म्हणजे आता बघा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर झालाय. आता सेकंड नंबरला तुम्हाला काय फाइंड करायचे आहे लेंथ कुणाची आर्कची. कोणत्या आर्कची तर ए बी सी ह्या आर्कची फाइंड करायची आहे. आता लेंथ आर्कची जर लेंथ फाइंड करायची असेल तर आपल्याकडे लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ अन आर्क इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता इथं थिटाची व्हॅल्यू किती घेणारा 90 डिग्री घेणारा बरोबर आहे. मग आता बघा लेंथ ऑफ आर्क कोणता आहे ए बी सी इज इक्वल टू फॉर्म्युला लिहा लेंथ ऑफ आर्कचा थिटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता बघा व्हॅल्यू पुट करूया. थिटाची व्हॅल्यू किती आहे 90 अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती घेतली इथं 22 अपॉन 7 आणि इंटू आर. आर किती दिले तर 40. ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू ॲज इट इज पुट केल्या. आता फक्त काय करायचं कॅल्क्युलेशन. आता बघा 7 1 जा 7 आणि 7 2 चा किती येणार आहे 40. परत ह्या 0 ला हा 0 कॅन्सल. 9 1 जा 9 9 4 चा किती येणार आहे 36 येणार आहे. परत बघा 2 1 जा 2 आणि 2 2 चा किती येणार आहे 4 आणि परत यातल्या ह्या 2 ला हा 2 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे तुमचं आन्सर किती येणार आहे तर 22 आणि लेंथ आहे म्हणजे त्याला युनिट काय देणार आहे सेंटीमीटर. बघा कॅल्क्युलेशन लक्षात आलं काय बघा इथं तुमचं 0 ला 0 कॅन्सल केलं 9 वजा 9 9 4 चा किती आलं 24. परत 7 1 जा 7 7 2 चा किती आलं 40. बरं 2 2 चा 4 आणि 2 1 चा किती येणार आहे 1 आणि ह्यातल्या 2 ला हा 2 काय झाला कॅन्सल म्हणजे आन्सर किती आलं 22 सेंटीमीटर. म्हणजे आर्क एबीसी हा जो एबीसी ची लेंथ आहे ती किती आली 22 सेंटीमीटर. बघा हा क्वेश्चन नंबर 9 लक्षात आलंय का बघा तुमच्या. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे 3 क्वेश्चन बघितलेले आहेत. ह्याच्या पुढचे जे क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.